की संपादक, लेखक आणि वाचक हे एकत्र भेटले पाहिजेत. ही शांताबाईंनी सुरू केलेली कल्पना चालूच होती अनेक वर्ष आणि त्यांच्या बरोबर मी काम करत होते. तर मी मिळून साऱ्या जणी तुम्ही काढल्या आणि तुम्हीच आमच्यातला दुवा होता शांताबाईंच्या नंतर. तर आम्ही मिळून साऱ्या जणी आलो तर म्हटलं अरे वा, मला माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या याचा मला खूप आनंद आहे. पण असं लक्षात आलं की हे एकदम सुरू करणं खूप कठीण आहे. तर आपल्याला जे थोडं थोडं जमेल ते आपण सुरू करूया. असं वाटलं की छान फिल्म्स दाखवूया आणि त्या फिल्मच्या अनुषंगाने बोलूया. वाचणं हे माणसाला खूप समृद्ध करणारं एक दालन आहे किंवा साधन आहे. तर आपण एक लायब्ररी सुरू करूया काय. आपलं वय वाढत आहे पण तरुणांचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. आणि तरुणांचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लग्न हा असतो. लग्न नावाचा अतिशय महत्त्वाचा आयुष्यातला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्या बाबतीत कितीतरी प्रकाराने विचार करावा लागतो. तो काही एक दिवसाचा समारंभ नाहीये. पारंपरिक प्रपंचाचा संन्यास घेतला त्यानंतर आपण नेहमी जसं म्हणतो की विस्तारित कुटुंब, नारी समता मंच काय, नंतर सखी साऱ्याजणी काय, हे जे सगळे तुझे आहेत आणि एकाच वेळेला ते सगळं काम सुरू होणं, तर त्याच्या मागे तुझी कल्पना काही होती का असं ते सुरू होत गेलं? काही गोष्टी आधीच सुरू होत्या आणि काही नंतर मी सुरू केल्या. म्हणजे उदाहरणार्थ नारी समता मंच हा 1987 साली सुरू झाला. त्याच्याही आधी सखी मंडळ होतं. म्हणजे मी जेव्हा स्त्री मासिकात काम करत होते तेव्हा मी नेहमी म्हणते की माझे मुकुंदराव शांताबाईंसारखे संपादक मला लाभणं ही माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. केवळ स्त्री मासिकातलं काम नाही, स्त्री मासिकातलं काम ज्या पद्धतीने ते करत होते आणि मुख्यतः मला माहीत नाही इतर सगळ्यांचं तसं होतं की नाही, तो काही माझा अभ्यास नाही आहे, पण संपादक खूप हिंडता फिरता असणं ह्याचं जे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं ते मुकुंदरावांचं होतं. मुकुंदरावांची माणसांची जोडणी खूप मोठी होती आणि जिथे जिथे प्रवासात जात तिथे तिथे भेटलेली माणसं अंकाशी जोडून घेणं हा एक भाग होता. आणि शांताबाईंचं वाचन आणि बुद्धिमत्ता अधिक होती असं मला वाटतं. सामाजिक जाणीव अधिक होती. मुकुंदरावांना जरा राजकारणात अधिक म्हणजे राजकीय आकलनात विषयात रस होता. शांताबाईंची सामाजिक जाणीव अधिक होती. तर त्यामुळे मला असं वाटतं की शांताबाई मुकुंदरावांनी परदेशातल्या मासिकांशी वगैरे संपर्क असतात ते कुठेतरी रीडर्स क्लब असायचा आणि तसा आपला असला पाहिजे म्हणून खरी शांताबाईंनी ही कल्पना सुरू केली ती 1966च्या वगैरे सुमाराची गोष्ट असावी की संपादक, लेखक आणि वाचक हे एकत्र भेटले पाहिजेत. ही शांताबाईंनी सुरू केलेली कल्पना चालूच होती अनेक वर्ष आणि त्यांच्या बरोबर मी काम करत होते. ती गंमत मला सांगायची म्हणजे आपल्या बदलाचा आलेख आपण बघतो तो कसा सगळ्यात प्रतिबिंबित होतो. स्त्री मासिकात काम करताना सुरुवातीला त्याच्यामध्ये पुष्परचना, केशरचना, नंतर पाककला, विणकाम, भरतकाम अशा सगळ्या स्त्री सुलभ ज्याला गोष्टी म्हणतो त्या नेहमी असायच्याच. आणि मी गेल्यानंतर ते मी हळूहळू लोकांच्या डोळ्यावर येणारे अशा पहिल्याने एक काढलं होतं. पाककृती शेवटपर्यंत ठेवल्या पण त्याचाही बाज बदलला. तर या सगळ्याचं प्रतिबिंब तेव्हाच्या सखी मंडळात ते हळूहळू पडायला लागलं. पहिल्यांदा योगाची प्रात्यक्षिकं, हेअर डूजच्या बाबत आणि या प्रसाधनांचे वगैरे अशा सगळे कार्यक्रम होत होते. पुढे पुढे काही पुस्तकांचे रिव्ह्यूज, काही लेखकांची व्याख्यानं असं त्याचं हळूहळू स्वरूप बदलत गेलं. आणि मला आठवते की स्नेहप्रभा प्रधानांचं जे पुस्तक होतं त्याच्यावर घेतलेली चर्चा मला आता आठवते. या प्रकाराने चर्चा, विचार म्हणजे या स्त्री सुलभ म्हणून माझ्या मते फ्रिल्स असलेल्या गोष्टीकडनं थोडी विचाराकडे वाटचाल सखी मंडळाची सुरू झाली. मधल्या एका टप्प्यावर शांताबाई सगळ्याच अर्थाने मासिकं आणि इतर ॲक्टिव्हिटीजमधनं घरगुती काही मुलींची लग्न वगैरे वगैरे कारणाने कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे थोड्या येईनाशा झाल्या 70च्या पुढे. त्यावेळेला मीही थोडी इंडिपेंडंटली काम करू शकते याचा थोडा त्यांना विश्वास आला होता. माझ्याहून सिनियर सराफ वगैरे मंडळी होतीच आणि मुकुंदराव तर होतीच. पण मुकुंदराव असले तरी मुकुंदराव मुख्यतः किर्लोस्कर बघत असत, सराफ मनोहर बघत असत आणि मी स्त्री बघत असे.
या सगळ्या काळामध्ये जेव्हा शांताबाई येईनाशा झाल्या तेव्हा माझ्यातला सखी मंडळातला बदल अधिक जोराजोरात सुरू झाला. आणि त्याच वेळेला मी मगाशी म्हटलं तसं माझं स्त्रीमधल्या लेखनाचं स्वरूपही बदललं, त्याला आलेल्या प्रतिसादांनी मग ते माझ्याकडे गेलं. हा जो त्यांच्याकडून आलेला वारसा होता, हा मी ज्यावेळेला स्त्री मासिकाचा राजीनामा दिला तेव्हा मी असं म्हटलं की जर मी स्त्रीची संपादक नाही आहे, जेव्हा मी मुख्य संपादक म्हणून राजीनामा देऊन बाहेर पडली, त्याचंही कारणच होतं की श्री किर्लोस्कर मनोहर ही किर्लोस्कर प्रकाशनं, किर्लोस्कर ब्रदर्स या प्रोप्रायटर होते आमचे, त्यांनी ती गुडविल सकट विकली होती. हे लोकांना तो फरक कळत नाही. माझं आणि मुकुंदा शांताबाईंचं नातं बिघडायचं कारणच नव्हतं, कारण या निर्णयाला ते जबाबदार नव्हते, प्रोप्रायटर्सनी ते विकायचं ठरवलं. त्यामुळे स्त्री किर्लोस्कर मनोहर तर चालू राहिले आणि मी तर त्यातून बाहेर पडली आहे. पण मी स्त्रीची संपादक नाही, तेव्हा स्त्रीच्या संपादकांनी चालवलेल्या उपक्रमात माझा सहभाग बरोबर नाही, म्हणून मी ते थांबवून टाकलं. तर आमच्या काही मैत्रिणींनी विचारांनी ते तसंच चालू विलू ठेवलं होतं. 89 साली जेव्हा पुन्हा आपलं मिळून साऱ्या जणी सुरू झालं, त्यावेळेला एक सोलापूरला या सखी मंडळाचा मेळावा होता आणि त्यांनी मला पण बोलवलं की विद्यार्थी तुम्ही या. आणि मी गेले आणि तिथे त्या सगळ्यांनी असा एक प्रस्ताव ठेवला की विद्यार्थी नाहीतरी स्त्रीमासिकात आता कोणी इकडे बघतच नाहीये, तर मी मिळून साऱ्या जणी तुम्ही काढल्या आणि तुम्हीच आमच्यातला दुवा होता शांताबाईंच्या नंतर, तर आम्ही मिळून साऱ्या जणी आलो. तर म्हटलं अरे वा, मला माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या, याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे तेव्हापासून सखी मंडळ हे जे स्त्रीत सुरू होतं ते मी फक्त पुन्हा माझ्यात आल्यावर सुरू झालं, म्हणजे त्याचं खरं श्रेय माझं नाही, ते आपल्याबरोबर पुन्हा चालू ठेवलं एवढंच काय असलं तर श्रेय आहे. दुसरं असं झालं की मी परदेशातून आले 86 साली, आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की काही मी शेल्टर होम्स आणि काय काय गोष्टी अशा पाहिल्या अभ्यासाचा भाग म्हणून. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की शेल्टर होम्स अशी चालवली जातात की जिथे मुलांना खेळायला नेलंय अशा बहाण्यानी बायका येतात आणि मागे शेल्टर होम आहे किंवा काउन्सिलिंग सेंटर आहे आणि त्याच्यात जाऊन आपली व्यथा सांगतात आणि मग पुढे काय जे असेल ते वळण लागतं. तर माझ्या असं खूप मनात आलं की ही खूप चांगली कल्पना आहे, आणि म्हणून माझ्या खरं मनात आपल्या मिळून साऱ्या जणींचा पैस नावाचा एक प्रकल्प असावा असं माझ्या मनात होतं, ज्याच्यामध्ये स्त्रिया या येतील, बोलतील, अधिक कम्फर्टेबल होतील आणि स्त्रियांना काही करावंसं वाटेल तर त्याच्यासाठी विचार, कल्पना, बळ असं मिळण्यासाठीची ही एक जागा असेल. अशा अनेक गोष्टी या पैसच्या छत्राखाली चालतील असं वाटत असताना मला आठवत आहे की मी काही बँकेला प्रपोजल देणं, सुमाताई चिटणीसांना मी ती लिहिलेली नोट दाखवली होती, त्यांना कल्पना खूप आवडली, पण तेव्हा काही पैसे उपलब्ध झाले नाहीत, आपल्याकडे काही फार मनुष्यबळ आणि होतच नाही, पण कल्पना खूप चांगली होती. पण असं लक्षात आलं की हे एकदम सुरू करणं खूप कठीण आहे, तर आपल्याला जे थोडं थोडं जमेल ते आपण सुरू करूया. म्हणून मग त्यावेळेला एक दृष्टी नावाचा उपक्रम आपण सुरू केला होता. असं वाटलं की छान फिल्म्स दाखवूया आणि त्या फिल्म्सच्या अनुषंगाने बोलूया, म्हणजे एकीकडे फिल्म ॲप्रिसिएशन पण आणि कदाचित त्या चित्रपटामधलं काय जे असेल ते आपल्या जीवनाशी जोडून बघणं असंही करता येईल. म्हणून मला आठवतंय त्यावेळेला दीपा श्रीराम पुण्यात नव्यानेच लागू आलेले होते. दीपा अशी ओळख झाली, तिला बोलवलं होतं आणि आपण फार एका वेगळ्या प्रकाराने त्याचं उद्घाटन केलं होतं. छोटीशी जागा, काहीच नाही त्याला आगापिछा, पण आम्ही एक आपली जी मैत्रीण आहे मासूमची, मनीषा गुप्ते, मला असं वाटतं की तिच्याकडनं सतरंजी आणली, ती बायांनी विणलेली हातमागावरची, आणि ती सतरंजी अंथर दीपाला सांगितलं आणि ही आपली बसायची जागा आणि इथे बसून आपण दृष्टीचा उपक्रम करूया असं एक वेगळ्या प्रकारे मी उद्घाटन केलं. तेही काही फार काळ चालू शकलं नाही, कारण ते फिल्म दाखवायला जागा बिगा या सगळ्या मर्यादा होत्या. मग असं लक्षात आलं की आणखीन एक पर्याय असा असू शकतो की वाचणं हे माणसाला खूप समृद्ध करणारं एक दालन आहे किंवा साधन आहे, तर आपण एक लायब्ररी सुरू करूया काय. आणि त्याला आपल्याकडे ती जागा होती की एवढी सगळी जागा काही मिळून साऱ्या जणीला लागतही नव्हती, कारण त्यावेळेला माझ्या घरातच ऑफिस होतं. पण असं वाटलं की इथे जागा आहे तर इथे आपण लायब्ररी सुरू करूया. माझ्याही घरात पुस्तकं होती पुष्कळ, ती मी सगळी लायब्ररीला दिली, छायादातांनी दिली, पुढे अनेक लोकांनी दिली, गप्रप्रधानांनी दिली, श्रीपूनी दिली, मुकुंदा शांताबाईंनी दिली, आजही अनेक लोक आपल्या घरातली पुस्तकं देतात आपल्याला. या सगळ्यामधून एक ग्रंथालय सुरू झालं. मग त्याचं नाव काय ठेवावं त्याच्यावर अनेक चर्चा होऊन त्याचं नाव अक्षरस्पर्श असं ठरलं की म्हणजे त्याच्यात मनात कल्पना अशी होती की अक्षर
म्हणजेच शब्द, छापील शब्द, अक्षरं म्हणजे बोललेले शब्द, आणि या सगळ्याचा जीवनाला होणारा स्पर्श, म्हणून अक्षरस्पर्श हे नाव. आणि मग ती ही कल्पना की वाचण्याच्या निमित्ताने लोक देवघेव करतील, कदाचित आपले प्रश्न शेअर करतील, आणि म्हणून पुण्यामध्ये एवढी वाचनालय असताना आम्ही एक वाचनालय काढलं. तर का काढलं, तर त्याच्यामध्ये केवळ पुस्तकांची देवघेव एवढा मर्यादित हेतू नाही आहे, तर तिथे वाचकांबरोबर एक वेगळ्या प्रकारचा संवाद असेल, त्यांची आवडनिवड पाहिली जाईल, ती नोंदवली जाईल, ती पुस्तकं दिली जातील. आणि मला नेहमी तिथले का आमच्या पहिल्या दुर्गावले नावाची मैत्रीण आपली काम करायची, तिची माधुरी तिचं नाव, ती कॉलेजमध्ये लायब्ररीयन म्हणून काम करत होती. आणि मला वाटतं लायब्ररी लावत असताना आणि पहिल्या वर्षामध्ये केव्हा तरी आपण त्यांच्याशी बोलताना ती फार छान वाक्य बोलली. मी आत्तापर्यंत जिथे काम करत होते तिथे मला फार पुस्तकांवर लक्ष ठेवायला लागायचं. कोणी घेत नाही ना, पळवत नाही ना, अशा प्रकारे मला लक्ष ठेवायला लागायचं. इथे आल्यावर माझं आता असं आहे की मला वाचकांकडे ती पुस्तकं आधी कशी जातील याकडे मी लक्ष ठेवू नये, आणि मला ते वॉचमनसारखं काम आता करायचं नाही आहे. त्यामुळे हे मला खूप काम आवडलं आहे. आणि म्हणून या प्रकारे वाचकांचा आणि काउंटरवर बसणाऱ्या माणसांचा एक विशेष चांगला संवाद असेल, पुस्तकं देण्याघेण्याची एक उत्सुकता असेल, अशा प्रकारचं वेगळेपण राखणारं. आणि मग सगळी वाचनालय काही कार्यक्रम करत नाही, तर आपले खूप कार्यक्रम असे झाले की ज्याच्यामध्ये अनेक मोठ्या माणसांना, ज्याच्यात श्रीराम लागू, पुष्पा भावे, शांता गोखले, सदा डुमरे, हरी नरके, अशी अनेक माणसं, शांताबाई शेळके, शांताबाई मुकुंदराव किर्लोस्कर, अशा माणसांना आपण तिथल्या छोट्या अंगणामध्ये बोलवून अतिशय, ज्याला आपण इंटिमेट थिएटर म्हणतो तसा तो आपला इंटिमेट कार्यक्रम असायचा. त्याचं लोकांना खूप कौतुक की असे लागू समोर बसलेत, ते आपण का वाचलं, कसं वाचलं सांगतायत, आणि मग आपण त्यांना चक्क प्रश्न विचारू शकतो. तर हा एक छोट्या ह्याच्यातला अतिशय मोलाचा आणि गोड वाटणारा कार्यक्रम आपण अनेक वर्ष केला, म्हणजे अक्षर गप्पा ना. अक्षर गप्पा. आणि त्यामुळे लोकांच्या पर्यंत या अक्षरस्पर्शच एक वेगळेपण पण पोचलं. त्याच्यात नंतरचा आपला आणखीन एक उपक्रम म्हणजे 7-7 विवाह अभ्यास मंडळ. तो खरा नंतरचा नाही, तो अक्षरस्पर्शच्या आधीच आहे. त्याची एक अशी गोष्ट आहे की शांताबाई मुकुंदरावांमुळे मी खूप हिंडणारा संपादक झाले, आणि त्याच्यामधून कल्पना सुचत गेल्या, प्रश्न दिसत गेले, सामाजिक प्रश्न. तर असं वाटलं की आपलं वय वाढत आहे, पण तरुणांचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. आणि तरुणांचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लग्न हा असतो. तर आपण या निमित्ताने काहीतरी करूया का, म्हणून मला वाटतं अनवर राजन होता त्यावेळेला, आणि कुणकुण मी जरा विसरले नावं, पण अशी काही माणसं, आणि त्यांच्याबरोबर आपण SNDT कॉलेजमध्ये पेपरमध्ये एक निवेदन देऊन एक मेळावा बोलवला. आणि असं सांगितलं की तरुण मुलं आणि त्यांचे पालक यांना लग्नाच्या बाबत अनेक प्रश्न, अडचणी, शंका, गुंते मनातले हे बोलावेसे वाटतात, आणि त्यासाठी एखादं व्यासपीठ उपलब्ध करावं असं वाटून आम्ही एक मेळावा घेतला. आणि आमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद आला. SNDT कॉलेजचा हॉल भरून गेला, हे आम्हाला अगदीच अनपेक्षित होतं. आणि मग आम्ही विचारलं, तेव्हा आम्ही काही वर्गणी हा विचारच केलेला नव्हता. आणि खुशीने लोक आले, लोकांनी विचारलं वर्गणी काय, म्हणले नाही आता वर्गणी वगैरे काही नाही, बघूया आपल्याला कसं जमता येते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठराविक दिवशी भेटायचं ठरवलं. मग वर्षभर जवळजवळ लोकांनी सुचवलेले आणि आम्हाला वाटलेले महत्त्वाच्या प्रश्नांवर, विषयांवर अशा गप्पांचे कार्यक्रम झाले. आणि मग त्याच्यातून हळूहळू 7-7 विवाह अभ्यास मंडळ असं त्याचं नाव झालं. अभ्यास मंडळ नाव द्यायचं हाही एक हेतू होता की हे काही वधूवर सूचक मंडळ आम्हाला करायचं नव्हतं. उलट लग्न नावाचा अतिशय महत्त्वाचा आयुष्यातला निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्या बाबतीत कितीतरी प्रकाराने विचार करावा लागतो. तो काही एक दिवसाचा समारंभ नाही आहे, पुढे मोठं सहजीवन आहे. आणि ते सहजीवन सुखाचं, आनंदाचं आणि जीवन समृद्ध करणारं असायला पाहिजे असेल तर खरं खूप प्रकाराने विचार करायला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे, मी स्वतःला ओळखलं आहे का, आणि मी स्वतःला ओळखलं असेल तर माझा जोडीदार तो किंवा ती कशी असायला पाहिजे हे मला कळायला सोपं जाईल. मी खूप व्यवस्थित लंबा चौडा फॉर्म आम्ही केला. त्याच्यात स्वतःला ओळखण्यासाठीचे अनेक प्रश्न होते, आणि रंग, नोकरी, जात आणि पत्रिका ह्याच्या पलीकडचे 100 प्रश्न जवळजवळ. तुम्हाला सामाजिक कामाची आवड आहे का, धार्मिक गोष्टींवर काय विश्वास आहे तुमचा, छंद कुठले आहेत, काय काय गोष्टी खूप आवडतात आणि काय काय आवडत नाही, वगैरे वगैरे असे स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणारे प्रश्न.
आणि मग याच्यावरून सात सात विवाह अभ्यास मंडळामध्ये काही कार्यक्रम योजना त्या पहिल्या याच्यामध्ये नंतर चांगलं काम सुरू व्हायच्या सुमाराला सुधा क्षीरे, वंदना कुलकर्णी असे बरेच लोक होते. आणि त्यांच्या सुरुवातीला शोभा एका टप्प्यावर त्यांना आपण विशेष अभ्यास मंडळाच्या दिशेने सल्लामसलत करण्यासाठी घेतलं होतं. तर त्या विवाह अभ्यास मंडळामध्ये असा अनेक प्रकारांनी आम्ही कामं करायचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्यामधली एक गोष्ट अशी होती की इतर वधूवर सूचक मंडळांमध्ये त्यातल्या त्यात एक मेळावे घेण्याचं सुरुवात झाली होती. पण ते मला फार कमर्शियल वाटलं की हा मुलगा आणि ही मुलगीने आपली माहिती सांगतायत वगैरे. त्याच्यापेक्षा असं लक्षात आलं की मुलांच्या गप्पांचे कार्यक्रम अरेंज करणं, त्याच्यामध्ये त्यांनी चर्चेत भाग घेणं, मग त्यांची मतं कळणं, बोलण्याची स्टाईल, आवाज, अभिनिवेश वगैरे वगैरे कळणं, त्याची किंमतीची. आणि त्याच्याहूनही अधिक म्हणजे ट्रिप काढणं. राहायची सहसा नाही काढली, क्वचित केव्हा तरी झाली असेल, पण ट्रिपमध्ये तर फारच उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे माणूस कळायला थोडी अधिक मदत होते. त्यामुळे काही अनुभव देण्यासाठी म्हणून ज्यांची उत्तम सहजीवन आहेत अशा काहींच्या मुलाखती, इथून लग्न होऊन गेलेल्यांचे जर काही इंटरकास्ट वगैरे झालेले असतील तर त्यांचे अनुभव, काही लैंगिकतेच्या दृष्टीने, काही लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीने, असे विविध प्रकारचे अनुभव मुलांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. मंडळ ते तसं अजूनही चालू आहे. मधल्या काळामध्ये तू म्हणलीस तसं शोभा आणि अनिल यांनी याच्यावर जास्त चांगला अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांची आपण मदत घेतली. ती पुढे काय करण्यानी वेगळंच काम करायचं असं ठरलं. पण विवाह अभ्यास मंडळ हा त्यातला जो भाग आहे अभ्यासाचा तो तसाच चालू राहिला. कारण मला सांगायला थोडं वाईट वाटतं की ते मंडळ फार चांगलं चाललं नाही आहे. आणि त्याच्यात मंडळाच्या दोषापेक्षा बदलत्या जमान्याबरोबर लोकांना गंभीरपणे विचार करणं, लोकांना म्हणजे बहुसंख्येने अशा अर्थी मी म्हणेन, काही लोक खूपच विचारपूर्वक लग्न करतात, पण लग्न हा एक जस्ट इव्हेंट म्हणून त्याच्याकडे बघणारे लोक अधिक झाल्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टींसाठी तिकडे जाऊन पैसे भरून, जे काय असतील 500-1000 रुपये वर्षाचे ते भरून त्या चर्चांमध्ये भाग घेऊन याची अधिक समज वाढवून मग लग्न करणं, याच्याकडे लोक एवढे गांभीर्याने बघत नाही आहेत. त्यामुळे हे मंडळ काही फार चालत नाही आहे. आणि मग हे मंडळ म्हणजे असे अनेक उपक्रम लागतात, पण मग प्री मॅरिटल काउन्सिलिंग लागतं. तर हे काय आहे? हे नुसतं काउन्सिलिंग नसून उलट अधिक एक्सपोजर आहे. पण समाव नाही, आमचेही काही मर्यादा असतील, आम्हीच फार सरस आहोत आणि लोकांनी बघितलं नाही असंही नाही मी म्हणणार. त्यामुळे सात सात विवाह अभ्यास मंडळ हा असाच आणखीन एक उपक्रम तरुणांच्यासाठी. मुली जास्ती आणि मुलगे कमी असं नाही होतंय. नाही, सारखंही प्रमाण असतं, ते बदलतही असतं, दोन्ही प्रकारचं. लोकांच्यात एक असा कधी कधी गैरसमज झाला की ज्यांची लग्न जमत नाहीत ते इथे येतात. असं नाही आहे, उलट जे विचारपूर्वक करू बघतात. आणि खूप मुलांनी तिथला असाही व्यक्त केलेलं मला माहिती आहे की आमचं लग्न जमलं नाही तरी आम्हाला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले आणि लग्नाकडे बघण्याची एक नजर मिळाली. काहींची लग्न इथले मेंबर असून बाहेरच ठरली, पण त्यांना याचा उपयोग झाला. असे अनुभव चांगले आहेत. पण संख्यावाईज पाहिलं तर काही ते फार खूप छान चाललंय असं नाही म्हणता येणार.